परतूर एसटी आगार पुन्हा चर्चेत. डेपो व्यवस्थापनाच्या कार्यपद्धतीची चौकशी आणि निलंबनाची मागणी. परतूर एसटी आगारातील डेपो मॅनेजर आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत तक्रारी समोर आल्या आहेत. या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बदली आणि निलंबनाची मागणी केली आहे. याबाबत 21 ऑगस्ट 2026 रोजी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक आणि एसटी महामंडळाच्या सचिवांकडे ईमेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले. आगारातील नियोजनाचा अभाव, कर्मचाऱ्यांशी वर्तन, स्वच्छता आणि बस देखभालीबाबत तक्रारी असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा मुद्दाही उपस्थित करण्यात आला आहे. मनसेच्या पाहणीत एका बसमध्ये सुमारे 132 विद्यार्थी प्रवास करत असल्याचे आढळल्याचा दावा निवेदनात करण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित मार्गांवर अतिरिक्त बस, योग्य वेळापत्रक आणि प्रवाशांच्या संख्येचा आढावा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच बस दुरुस्ती, स्पेअर पार्ट्स आणि संबंधित बिलांची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. या तक्रारींमध्ये तथ्य आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी अशी मागणी मनसेने केली आहे. आर्यव्रत न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी गजानन माळकर, परतूर. आम्ही दररोज शाळेत जात होतो, मग आमच्या हे कसं काय बुडाले? विषय कसं काय केले? काय कसं काय केले? इंग्लिश, मॅथ आणि सायन्सचे बुडायले, तेच आम्हाला आवड जाते. आता आम्ही सेमीला आहेत, आम्हाला ती आवड जाते आणि त्याच्यामुळे आमचे 30 बुडायले. एका दिवसाचा प्रॉब्लेम नाही, पण रोजचाच आहे. रोज असं व्हायलंय. 2 वर्ष बसमध्ये एवढ्या पुरी घालती, त्या बसमध्ये बसत नाही. बसमध्ये बसत सुद्धा नाही त्या मुली. एखादी पडली तर त्या मॅडमला कळण.